नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सरस स्वागत आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर। आणि मित्रांनो बघू शकतोय आज रोजी आपली ही जी गाडी लोडिंग चालू आहे ती सटाणा नाशिक यासाठी हे लोडिंग चालू आहे। आणि हे लोडिंग म्हटलं तर आपला मलेशियन ग्रीन डॉर्प 13-13चा 1.5 वर्षाची जी रोपं असतात त्याचं हे लोडिंग चालू आहे। आता ही रोपं लावल्यानंतर आपल्याला अवघ्या 3 वर्षामध्येच उत्पादन चालू होतं आहे। वर्षाकाठी 300-350 नारळ मिळतात आणि नारळाची उंची म्हटलं तर 15 ते 20 फूट लास्ट आणि फळधारणा म्हटलं तर 2-2.5 फुटावर कमरे लेवलच्या खालीपासूनच फळधारणा चालू होते। आणि वर्षाकाठी आपल्याला 300-350 नारळ मिळतात। 6 ते 8 महिन्यामध्ये आपण जर हे नारळ तोडलं तर आपल्याला शहाळे म्हणून पाण्यासाठी वापरला जातो। आणि जर आपण तोच नारळ पुढं 8 ते 12 महिने ठेवला तर नारळ सुकला जातो, पिकल्यानंतर त्याचं खोबरं तयार होतं आहे थोडक्यात, आणि तो सुद्धा नारळ आपल्याकडनं विकला जातो। ज्या शेतकऱ्यांना 2-in-1 नारळाचं सिलेक्शन करायचं आहे त्यांनी मलेशियन ग्रीन डॉर्प या जातीची निवड करावी। आणि कमी दिवसामध्ये जास्त उत्पादन देणारी ही सगळ्यात बेस्ट व्हरायटी आहे। आणि याची लागवड म्हटलं तर आपली ऑल महाराष्ट्रामध्ये झालेली आहे। 1000-1000 1,500 म्हटलं तरी क्वांटिटीवर लागवड झालेली आहे। आता ह्या गाडीमध्ये आपल्याला ही जी रोपं भरायची आहेत ती 200 रोपं भरायची आहेत मलेशियन ग्रीन डॉर्प सटाणा नाशिकसाठी। आता आज दिनांक 5 एप्रिल 2025 रोजी हे लोडिंग चालू आहे। 12 महिने आपले हे नर्सरीचं काम चालतं, कारण नर्सरी आपली जी आहे ती 35 एकरामध्ये एका ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणी 25 एकरामध्ये आहे। अशी पूर्ण 60 एकरमध्ये नर्सरी सर्व प्रकारची फळझाडं, फुलझाडं, शोची, जंगली, आयुर्वेदिक, मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची खात्रीशीर कलमं मिळतात। आणि नर्सरी शासन मान्यता आहे, अनुदानला बिल मिळते। आणि रोपं बघू शकतो आपण, सिलेक्टेड रोपं घेतली जातात अशी, आणि नंतर पट्टा लावून ठेवला जातो। शेतकरी जरी इथं अवेलेबल नसले तरी आपली जी सर्व्हिस आहे किंवा क्वालिटी जी आहे ती सर्व आपण चांगली बेस्ट देण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामुळे आपली ऑल महाराष्ट्रामध्ये प्लांटेशन झालं आहे। महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यामध्ये सुद्धा आपलं प्लांटेशन झालेलं आहे। ऑल महाराष्ट्राबरोबर इतर राज्यामध्ये सुद्धा आपले बरेचसे प्लॉट डेव्हलप झालेले आहेत। आणि बघू शकतो मित्रांनो आपल्या नर्सरीच्या रोपांची जी क्वालिटी आहे ती कशा पद्धतीनं आहे, आणि पूर्ण प्लॉटमध्ये जी चांगली सिलेक्टेड रोपं आहेत ते घेण्याचं काम चालू असतंय। आता आपल्याला हे व्हिडिओच्या साहाय्याने लक्षात येतंच की काय नक्की काम चालू आहे। आणि बघू शकतो आपण अशा पद्धतीनं हे लोडिंग। आता नारळ म्हटलं तर फक्त याला भुंग्याचा त्रास असतो, बाकी हे खदाड पीक आहे। जेवढं खत पाणी देणार आहे तेवढं त्याला चांगलं डेव्हलपमेंट होणार आहे। आणि कमी कष्टामध्ये चांगलं उत्पादन म्हटलं तर नारळाकडे आपण बघू शकतो मित्रांनो। आणि आपल्याला ह्याच्यामध्ये भुंग्याचा जो त्रास असतो त्यासाठी ट्रॅपर लावायचे आहेत। भुंग्यांचे सापळे, कामगंध सापळे म्हणून येतात, त्या सापळ्यांचा वापर करायचा आहे। एकरी आपण 8 ते 10 सापळे जरी लावले तरी पुष्कळ आहेत। आणि त्याच्यातून आपल्याला भुंग्यांचा जो हे आहे नियोजन आहे ते करता येते मित्रांनो। आता बघू शकतो मित्रांनो ही रोपांची आपल्या क्वालिटी। आता पुढच्या वर्षीसाठी सुद्धा आपल्या नर्सरीमध्ये जवळजवळ 1 लाख रोपं आपण तयार केलेली आहेत मलेशियन ग्रीन डॉर्प। ह्या वर्षी 60,000 रोपं केलेली, त्यातली आता 2,000 रोपं लमसम शिल्लक आहेत, बाकी रोपं विक्री झालेली आहे। आता पुढच्या वर्षीचं टार्गेट 1 लाखाचं आहे। आंबा एक 3 लाख तयार आहे आपला केशर आंबा। असं हे सर्व आपलं लांजामध्ये सुद्धा युनिट आहे। आणि आपली ही जी मेन नर्सरी आहे ती मलकापूर, शाहवाडी तालुका, जिल्हा कोल्हापूरमध्ये आहे। एक वेळ नर्सरीला अवश्य भेट द्या। येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करून रोपं घरपोच मिळवू शकताय। अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा। आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। आपला दिवस शुभ असो।